हळू हा सावकाश. आजी सांभाळा तरी लागेल पटकन टिपाय. बस ग बस. आई बसून घे. सहसा आपल्या घरचे लाईट कधी जात नाहीत ना. आज कसे अचानक गेले हो? काय माहिती बहुधा ते फ्यूज वगैरे काहीतरी गेला असेल म्हणून. मी बघून येतो. कशाला आता ऍक्च्युली बघून आलो माहिती तुला. अरे हा हे टॉर्च लावायचं मला सुचलंच नाही. एक्झॅक्टली. आता काय आहे उन्हाळा आहे ना म्हणून ते लोड आला असणार. होईल ते थोड्या वेळाने होईल. नाही आता कोणाला काय बोलायचं ना. कोणाची चूक नाहीये. खूपच गरम होतं इथे. आता आपण किती वेळा गरमीत बसायचं आहे. बसायचं आता काय जितका वेळ असेल तितका वेळ बसायचं. काय आहे ना संपदा आपापल्या खोल्यांमध्ये बसून उगाच बोर होण्यापेक्षा इथे सगळे एकत्र बसूयात ना गप्पा मारूयात आणि छान गप्पा. अंधारात काय गप्पा मारणार. अरे म्हणजे आमच्या लहानपणी असं कधी व्हायचंच नाही की लाईट गेली आहे. पण तुमच्या लहानपणी असं होत असेल ना मग तुम्ही काय काय करायचं ते सांगा ना. हा सांगा. आमच्या लहानपणी बहुधा लाईट्स नसायचेच त्यामुळे आम्हाला काही कौतुक नाही. लाईट्स आहेत नाही आहेत आम्ही नुसती मजा करायचो. ते दिवसच समजे वेगळे होते बरं का. म्हणजे असं आयुष्य ह्या असल्या गोष्टींमध्ये कधी अडकायचंच नाही. खरंय खरंय बरोबर आहे आजी. मी काय म्हणतो हेच दिवस आपण रिक्रिएट करूया. आपण रिक्रिएट म्हणजे काय करणार. आपण लहानपणी काय करायचो लाईट गेल्यावर. आपण दोघं ना आपण सावल्या खेळायचो. एक्झॅक्टली सावल्या. चला आता आपण सावल्या खेळूया. हा मी सांगतो काका टॉर्च इकडे. जर टॉर्च आता तुम्ही फक्त ओळखा मी काय दाखवतो. ओके रेडी. अहो काय झालं तुम्ही असं घाबरलात का. काय नाही लिंबू. काय बोलताय तुम्ही. काय लिंबू. पोरं ग कालपर्यंत फक्त त्रास देत होती. म्हणजे दार वाजवायची दगड फेकून मारायची. पण आता ही शिवाची गँग ना ती बहुतेक आपल्यावर ना जादू तो ना करायला बघताय. तो घाबरलाय. आपण उद्या परत येऊ. पण आता मजा आली. जादू टू ना काय सांगताय तुम्ही आपल्यावर. हो ऐका ना मला एक सांगा आपण काही चुकीचं तर नाही ना केलंय. नाही म्हणजे हे सगळं जे काही आपण केलंय ते आपल्या अंगाशी नाही ना येणार. नाही अजिबात नाही. काय मी काही चुकीचं केलेलं नाहीये. हो माझं घर आहे. माझं घर मी मिळवलं. मी काय कोणाला घाबरत नाहीये. हो आणि काही झालं ना मी हे घर सोडणार नाही. घर नाही सोडणार मी. फक्त ना आपल्याला थोडं सावध राहावं लागेल. ते लिंबू ना थोडं सावध राहा. कळलं ना थोडंसं सावध राहावं लागेल. काकू आणि आजी आता आराम करा. उगाच कुठले तरी विचार डोक्यात ठेवू नका. आई बरं वाटतंय का आता. काळजी नका करू तुम्ही. आणि ते ताईचं काही मनावर घेऊ नका. ते जाऊ दे. बरं ते घराचं लवकरात लवकर बघायला लागेल. हो मी वकिलाशी बोललोय पण आपल्याला काहीतरी ठोस पुरावा लागेल. त्याशिवाय आपल्याला काही ऍक्शन नाही घेता येणार. आजी कागदपत्र लागतील ग. अगं व्हाय पण तिचे कागदपत्र आहेत का नाही ते घरातल्या कपाटात आहेत. आणि मी आज सांगते तुला त्या घरात शिरल्या ना जगानं ती पळवलेली असणार. काय बी करून घरात घुसून ते कागदपत्र मिळवायला पाहिजे. ते बघूया आपण कसं करायचंय. तुम्ही आता टेन्शन घेऊ नका ठीक आहे. येस तुम्ही आराम करा. आशू तुझे आभार कसे मानायचे ना तेच कळत नाही बघ. असं कसं. आभार तर मानायला लागतील तुम्हाला. जावई ना मी तुमचा. आशू हा मग आता आभार मानायचेच असतील तुम्हाला तर उद्या ना माझ्या डोक्याला तेल लावून द्या. मस्त मसाज करा आणि मला गोष्ट सांगा आज जशी सांगितली तशी. बरं चालतंय. बरं चला तुम्ही आराम करा. मी येते. हा चला नीट झोपा. झोपा. अच्छा गुड नाईट. देवा स्वामी काहीतरी मार्ग दाखवा. तुला कशा बाई सांगू. बरं अगं माझ्याच घराकडे आली आणि मलाच म्हणते तुला कशा बाई सांगू. धाकल्या लेकाची आठवण आली ना.
तुझी आठवण मुडद्या कशाला येईल मला? आई म्हणून काळजावर दगड ठेवून सांगते, तू जर जन्माला आला नसतास ना तर आजचा ह्यो दिवस आम्हाला बघण्याची वेळ आली नसती. नाही हे बी बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. अगं पण मग गरीबाच्या दारात कशा काय आली? अगं तिकडे बंगल्याची याची सोडून इथं वस्तीतल्या उन्हात कसं पाय? हा, हे सांगणारा तू कोण र? आणि एक गोष्ट ध्यानात ठेवायची, काय बी झालं ना तरी माझं घर आहे ते म्या मिळवल्या बिगर राहणार नाही. कसं मिळवशील सांग मला? अगं कागदपत्र तर माझ्याकडे आहे. ए असं नाही, अशी दमदाटी केली ना आहे मी पोलिसांना बोलवीत. अगं चेष्टा केली ग आयो. हे बघ, तुझ्या थोबाडात ना आई हा शब्द शोभत नाही. पुण्यांदा जर आई हा शब्द आला ना तर थोबाड फोडी. असं कसं नाही, तसं असेल तरी पण आपलं नातं कुठं संपतंय? नात्याच्या गोष्टी तू सांगणार वय र? अरे नात्याची किंमत काय असते ती माहित आहे का तुला? नात्याची नसेल पण या घराची किंमत ठाव आहे मला. चल तुला एक ऑफर देतो, तुला हे घर मिळेल, आपण किंमत मोजायला लागेल, मला नवीन घर घेता येईल एवढी. दिले, बोल किती पाहिजे तुला? तुझ्या थोबाडावर मारते. फक्त 20 लाख दे, घर घेऊन जा. दिले, तुला 20 लाख पाहिजेत ना? तुझ्या थोबाडावर मारले 20 लाख. तू 20 लाख घेऊन ये आणि अख्खं घर घेऊन जा. बघतो ना तुला कोण देतो पैक आणि मोठे. काय भी करून 20 लाख रुपये गोळा करणार आणि माझं हे घर मी मिळवणार. माझ्या नातीच्या दारात नाही राहणार मी.